स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत पुण्यवंत क्षत्रिय मराठा कुळवंत वर्धवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज आलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता स्वराज्य निर्माण झाल्यासारखं वाटते. सह्याद्रीच्या कडेकपाळातून उभा महाराष्ट्र रात्रीचा दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून शाबूत ठेवला अशा महापराक्रमी राजाचं विस्मरण होऊ शकेल एवढं महाराष्ट्र कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही. विद्या ही तलवारीसारखी असते, विद्या ही तलवारीसारखी असते, परंतु तिचे महत्व हे तिच्या धारण करणाऱ्यावर अवलंबून असते. आज आमच्या तलवारींना धार आली, आज आमच्या तलवारींना धार आली, परंतु क्रांतीच्या विचारांना धार येताना दिसत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु तो अनापेक्षित नवा अपेक्षित असावा. आज माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजीराजांच्या विचारांची आचरणांची आणि छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्राची आज माझ्या लोकांना गरज आहे. आज लोकांना इथे गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या त्या स्वराज्याची. ते आहोती म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारतः, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारतः अविद्यानं धर्मस्य तथा त्वमानं सृजाम्यहम्. ज्या ज्या क्षणाला धर्मावर ग्लानी येते त्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गणाला, प्रत्येक प्रसंगाला, कोणत्या तरी माणसाला, कोणत्या तरी भगवंताला, कोणत्या तरी संताला या पृथ्वी तलावर अवतार घ्यावाच लागतो. आजही तेच झाले. आज माझ्या राजाचं नाव घेतलं की फक्त राडा, फक्त राडा आणि फक्त राडा. अरे म्हणूनच की काय, चुंडबंड भंडासूर मर्दिनी, उदंडबंड महिषासूर मर्दिनी, शुंभ निशुंभ निर्धारिणी कालिका, महाराष्ट्र धर्मरक्षिका आई सुधीर सुरणी, शिवरायांच्या जन्माचं व्याख्यान गायला ऐकायला. छत्रपती शहाजीराजे आणि जिजामाता यांचा नुकताच विवाह झाला होता. संसार गुण्या गोविंदांनी चालू होता. नवीनच विवाह सुरू होता. शहाजीराजे जिजामाची चाकरी करायचे. बघता बघता काही दिवस निघून गेले. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले. मासाहेब जिजाऊ आणि पोटातील बाळ सुरक्षित राहावं म्हणून शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंना शहापूर तालुक्याची माऊली किल्ल्यावर आणलं. पण तेथे त्यांना आसरा नाही. मग शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणलं. मासाहेब जिजाऊंच्या पावलांचा शिवनेरीवर स्पर्श झाला आणि भगवा अभिमानाने चिरकू लागला. अख्खा दख्खन मंगलमय झाला. मासाहेब जिजाऊ शिवनेरीवर आल्या खऱ्या. पण दुःखाच्या बातम्या ऐकण्यासाठी इतकी काय पहिली बातमी जिजाऊंच्या कानावर आली. सख्या बापाची खंडोळी झाली. अरे किती काळी तुटत असेल त्या मातेचं. बघता बघता दुसरी बातमी जिजाऊंच्या कानावर आली. काळोजीराजे भोसले आणि दत्ताजी जाधव, एकच सख्खा भाऊ आणि एकच सख्खा चुलत धीर निजामाच्या दरबारात मारले गेले. अरे किती काळी तुटत असेल त्या मातेचं. बघता बघता शिवाई भवानी मंदिरात गेली आणि आई भवानी नाथाकडे घालू लागली. हे जगदंबे जयस्तुते जगदंबे औषध रूप घे माझी अपोटी शिवशंकर आंबे. आणि असाच काहीतरी प्रसंग घडावा आणि त्यातून आवाज येऊ लागला. ओळखलत का मला? कोण आहे मी तुमच्यातील एक आहे पण आज मी या जगात नाही. ओळखलत का मला? आज मी तुमच्यातील एक आहे पण आज मी या जगात नाही. 13 जुलै संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान माझ्यावर अमानवी अत्याचार बलात्कार झाला. माझ्या शरीराची लक्ता रवरवली गेली. गप्पावून शरीराची विटंबना केली. माझी प्रत्येक हाक टाव पडत होती. अरे वाटलं होतं येईल कुणीतरी वाचवायला. येईल तो रामायणातील राम वाचवायला ज्याने सीतामाईला लंकेतून सोडून आणलं होतं. वाटलं होतं येईल तो महाभारतातील श्रीकृष्ण वाचवायला ज्याने द्रौपदीला नरधमांपासून वाचवलं होतं. पण नाहीच झालं तसं. आज मी तुमच्या समोर न्याय मागते. मला न्याय हवाय. अरे जागवा आणि जागा करा तुमच्यातलं तारुण्य आणि हाक मारायच्या शिवायला म्हणावा आई देशुबा पुन्हा आमास एकदा. आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकलं की आपल्याला फक्त शाहिस्ता खानाचं पोट आणि अफजल खानाचं पोट इतकाच इतिहास आपल्याला माहिती आहे. पण आज मी तुम्हाला याच्या आतला इतिहास सांगते. छत्रपती शिवाजीराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी एक सुंदर शामियाना उभारला होता. हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. आज मी तुम्हाला याच्या आतला इतिहास सांगते. अफजल खानासोबत एक अंगरक्षक येणार होता सय्यद बंडा नावाचा
आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवाजी महाले दगा जाणवला, अफजल खानाचा दगा जाणवला अफजल, आणि त्यावेळेस सय्यद बंडाने त्याचा दांडपट्टा फेकला आणि शिवाजी महालेंनी दांडपट्टाच्या आत सय्यद बंडाचा मस्तक छाटून रिकामा केला. आणि जेव्हा या एवढा इतिहास आपल्याला माहित आहे, पण आज मी तुम्हाला याच्या आतला इतिहास सांगते. तर भेट झाली, भेटीची वेळ ठरली होती, भेट झाली आणि बाहेर आल्यावर सगळे मावळं शिवाजी महालेंना प्रश्न विचारतात. शिवाजी महाले एका क्षणाचा विलंब झाला असता तर आज राजा शिवाजी जिवंत राहिला नसता. एका क्षणाचा विलंब झाला असता तर आज राजा शिवाजी जिवंत राहिला नसता. तुम्ही एवढी महत्वाची जबाबदारी कशी काय पेलली, तुम्ही एवढी महत्वाची जबाबदारी कशी काय पेलली. तर शिवाजी महाले सांगतात, या भेटीच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, शिवाजी महाले तुम्हाला माहिती आहे का आमच्या अफजल खानासोबत भेट ठरली. शिवाजी महाले तुम्हाला माहिती आहे का आमची अफजल खानासोबत भेट ठरली. आणि त्या भेटीमध्ये आम्ही अफजल खानासाठी एक सुंदर शामियाना उभारला आणि अफजल खानासोबत सय्यद बंडा नावाचा अंगरक्षक येणार आहे आणि आमच्यासोबत मात्र तुम्ही स्वतः येणार आहात. शिवाजी महाले विचारतात, राधा एवढं सगळं मावळं असताना मी तिथं येऊन करू तरी काय, एवढं सगळं मावळं असताना मी तिथं येऊन करू तरी काय. छत्रपती शिवाजी महाराज उत्तर देऊ लागतात, या ठिकाणी तुम्ही फक्त शिवाजी महाले आम्ही कसा शामियाना उभारला, शामियाना किती सुंदर ते पाहायला तुम्हाला येत नाही. शिवाजी अफजल खानावर किती खर्च झाला ते पाहायला तुम्हाला येत नाही. शिवाजी अफजल खानाचं चालणं कसं आहे, बोलणं कसं आहे, तो बोलतो कसा, चालतो कसा, त्याचं वागणं कसं हे पाहायला तुम्हाला येत नाही. शिवाजी मग तुमचं काम काय शिवाजी, तिथं तुम्ही लक्ष ठेवायचं. तिथे एका माकडावर सय्यद बंडा नावाच्या त्या माकडावर, सय्यद बंडाच्या डोक्यात नक्की हल्ला नाही हल्ला की तुमच्या डोक्यात नक्की हल्ला पाहिजे. सय्यद बंडाच्या पायाचा बोट हल्ला नाही हल्ला की तुमच्या पायाचा बोट हल्ला पाहिजे. सय्यद बंडाच्या डोळ्याची पापणी उडली रे उडली की तुमच्या डोळ्याची पापणी उडली पाहिजे. मी तिथं शामियानामध्ये तुम्हाला अशा ठिकाणी उभा करणार आहे जिथून तुम्हाला हा छत्रपती शिवाजी राजा पूर्णपणे दिसणार आहे. अशा ठिकाणी उभं करणार. तुम्ही तुमची जागा सोडायची नाही शिवाजी. तुम्ही तुमची या शिवाजी महाराजांची किंचाळी जरी तुमच्या कानी ऐकू आली तरी तुम्ही तुमची जागा सोडायची नाही शिवाजी. तुम्ही काय करायचं, त्या फक्त लक्ष ठेवायचं तिथे एका माकडावर. आणि त्यानंतर आपला इतिहास कुठला होता जीवा म्हणून आपला इतिहास फुटायला लागला. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशा गोष्टी आज माझ्या भावंडांना एक गोष्ट सांगायची. छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेण्याचा एक गुण जर कोणता असेल तर तो आहे नियोजन. छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियाना वापरला आणि अफजल खानाचा कोथळा फाडला, हा इतिहास तर आपल्याला माहित आहे. पण तो 2 मिनिटाची कृती करण्यासाठी त्यांनी एक अख्खं वर्षभर नियोजन केलं होतं, ही गोष्ट आपल्याला माहित नाही. आपण काम कसं करतो महत्वाचं नाही, ते काम कसं होते हेही महत्वाचं नाही, आपण त्या कामाचं नियोजन कसं करतो ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता सर्व शाहिस्ते खानाचा बोट आणि अफजल खानाचा फोट इथपर्यंतच आपला इतिहास. पण मी आता तुम्हाला अजून याच्या आतला इतिहास सांगते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काही मोहीम आखायचे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काही मोहीम आखायचे तेव्हा यथाजी म्हणायचे, राधा या मोहिमेला मी जाणार. राधा म्हणायचं, थांब, ही मोहिमेला मी जाणार. किती वेळ झाला उभा राहिलोय, या मोहिमेला मी जाणार. ते बाजी म्हणायचे, काना थांब, मी किती वेळ झाला नंबर लावून बसलोय का, मी जाणार. या जगातला सर्वात सुवर्ण काळ जर कोणता असेल तर हा, जिथं लोक वाचण्यासाठी नाही पण मरण्यासाठी स्पर्धा करत होती. आणि तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे, जिथं वाचण्यासाठी नाही तर लढण्यासाठी स्पर्धा होत होती. तिथं नाही कारणं दिली जात होती, नाही काय. छत्रपती शिवाजीराजांनी मोहीम ऐकली की बहादूरगडावर 3 कोटी नगद आहेत. बहादूरगडावर 3 कोटी नगद आहेत. त्यांनी बहिर्जी नायकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की गडावर 3 कोटी नगद आहेत, बहादूरगडावर आणतो. बहादूरगडावर 3 कोटी नगद आहेत, आणतो. चर्चा नाही, कारणे नाही, चर्चा नाही, कारणे नाही, कुठलीही गोष्ट नाही. डायरेक्ट आपण फक्त प्रत्येक गोष्टीला कारण देतो. आपल्याकडे कारण असतील, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला कारण असतात. आपल्यातला जर एक तिथं असला असताना तर तो काय म्हटला असता माहितीये, बाहेर गेला असता एखाद्या मोहिमेसाठी, परत आला असता. बायकोने विचारलं, काय झालं, का परत आला, मांजर आडवं गेलं. मांजर आडवं गेलं. मला कधी कधी राहून असा प्रश्न पडते की त्या मांजराला काय वाटत असेल, हे तिला आडवं गेलं. त्याचा यांनी नाही विचार केला, तू बिचार मांजर काय करणार असेल. ही आपली आताची परिस्थिती आहे. त्यावेळेसचा काळ असो, नाही तिथं कसला मुहूर्त, त्यांनी मुहूर्त पाहिला का, हमीरराव मोहित्यांनी मुहूर्त पाहिला नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, मलाही थोडासा सर्दीचा त्रास आहे. उन्हाळा सुरू झाला की मग आपण बघू 3 कोटी कसे उडवायचे ते. नाही, बहादूरगडावर 3 कोटी नगद आहेत, आणतो. कारण नाही, चर्चा नको.
आणतो. आता आणायचे 3 कोटी, पण ते कसे आणायचे? रायगडावर तर फक्त 10,000 सैनिक आणि बहादूरगडावर 35 कोटीची फौज आहे. मग कसं करणार? एवढे सैनिक होतील का? नाही. मग काय केलं माहितीये? हंबीरराव मोहित्यांनी काय केलं? 1,000 सैनिक रायगडावर ठेवले तिथं आणि 9,000ची फौज त्यांनी आपल्यासोबत घेतली आणि त्या 9,000चे सुद्धा त्यांनी 2 भाग केले. एक 2,000चा आणि एक 7,000चा. असे 2 भाग केले आणि त्यांचे सुरू झालं. हंबीरराव मोहिते 2,000 सैनिक घेऊन निघाले. सांडस पाटण रांजणगाव करीत ते करकुमला पोहोचले. करकुम म्हणजे कुठं? जिथून बहादूरगड एका झेपेचा अशा ठिकाणी पोहोचले आणि त्यांचा एक सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचा ते 7,000 सैनिक घेऊन तो पुण्याच्या मार्गे अहमदनगर करत तो अहमदनगर मार्गे निघाला. 7,000 मराठे निघले. ढोल ताशाचा जय जयकार, हर हर महादेव, जय भवानी, हर हर महादेव, जय भवानी. बहादूरगडापर्यंत त्यांचा आवाज गेला, हर हर महादेव, जय भवानी. जय भवानीच्या अटक गेल्या आणि एक सैनिक गेला आणि तो बहादूर खानापाशी जाऊन काय म्हणतो? महाराज ते आले. कोण? मराठी. दिवसा कसं काय? ते रात्री येतात आणि खरी गोष्ट आहे, मराठी दिवसा कधीही हल्ला करत नाहीत. मराठी रात्री येतात. हे महाराजांचा गनिमी कावा आहे. सैन्य कमी आहे म्हणून लपून न बसता, सैन्य कमी आहे म्हणून रात्री जास्तीत जास्त महाराजांच्या लढ्या अमावस्येच्या रात्री तिथं मुहूर्त पाहिला जात नव्हता. रात्री आणि अमावस्येच्या रात्री त्यांच्या अर्ध्याच्या वरी लढ्या तिथे झालेल्या आहेत. 7,000 मराठी निघाले हर हर महादेवचा जयघोष करीत आणि हर हर महादेवचा जोश इतका जोरात होता की बहादूर खानाच्या दुकानापर्यंत गेला. हर हर महादेवचा घोष आले. दिवसाच आले मराठी. 35,000 सैन्य बहादूरगडावर आहे हे माहीत असताना आले म्हणजे 50,000 नक्कीच असतील. बहादूर खानानं 35,000 सैन्य वळवलं आणि मराठ्यांच्या दिशेने निघाला. वॉचमन गेटमन काय जे असतील ते बहादूरगडावर ठेवले आणि 35,000 सैन्य घेऊन मराठ्यांशी युद्ध करायला निघाला. मराठे बहादूर खानाचा यलगार तकदीन हर हर महादेव, तकदीन हर हर महादेव. दोन्ही समोरासमोर आले. आमने सामने भयान युद्ध करणार. तलवारी उगारल्या गेल्या. युद्ध होणार. तेच मराठीमध्ये भाबो. मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. 5 मैल 10 मैल 12 मैल मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल. भाग गए मराठे. चलो वापस. बहादूर खानानं 35,000चं सैन्य वळवलं आणि बहादूर खान वापस निघाला. त्यातला एक मागचा हिरो रडला, हुजूर ते परत आले. कोण? मराठी. पुन्हा 35,000चं सैन्य वळवलं आणि पुन्हा तकदीन यलगार हर हर महादेव. यलगार इकडे हर हर महादेव. पुन्हा सैन्य आमने सामने आलं. पुन्हा तलवारी उगारल्या गेल्या. भयान युद्ध होणार. तेच मराठी. आता बहादूर खानानं डोक्याला हात लावला. असलं कसलं युद्ध आहे? पुन्हा मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. 10 मैल 12 मैल 20 मैल मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. बहादूर खानाला आता काही कळत ना, पळाय कसं काय लागले. मग बहादूर खान म्हणलं, भाग गए मराठी. चलो वापिस. पुन्हा बहादूर खान मागे निघाला 35,000चं सैन्य वळवून आणि पुन्हा मग त्यातला एक मागून एक खेळ ओरडला, हुजूर ते परत आले. मराठी. आता त्याचं डोकं सरकलं. आता बहादूर खानाचं डोकं सरकलं. नाही मला आता पळतील तिथरोक ताणायचे. कुठरोक पळतील तिथपर्यंत ताणायचे आता त्यानं ठरवलं. आणि ते मला हे मराठी आहेत. पोटात अन्नाचा कण नसे तरी पाठीचा कणा ताट ठेवतात ते मराठी आहेत. बहादूर खान सांगतोय पोटात अन्नाचा कण नाही तरी ज्याचा पाठीचा कणा ताट ते मराठी आहेत. आता बहादूर खानाचं डोकं सरकलं. आता पळतील तिथरोक ताणायचं. पुन्हा मराठी आले. पुन्हा आता बहादूर खान जोश मध्ये होता. पुन्हा यलगार तकदीन हर हर महादेव. यलगार आमने सामने आल्या. दोन्ही बाजून तलवारी उगारल्या गेल्या. युद्ध होणार. पुन्हा मराठी भागो. पुन्हा आता मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. 20 मैल 30 मैल 40 मैल मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. आता मराठी काही सापडेना. मराठी गायब झाले. पुण्यापर्यंत आले. मराठी गायब झाले. अर्धे मराठी सासवडच्या घरात, अर्धे मराठी कासवडच्या घरात, अर्धे मराठी सिंहगडच्या घाटात. बहादुर खान म्हणला, मराठी कहाँ गए मराठी? अभी तो थे, ढूंढो उनको. कहाँ गए मराठी? पण त्या बहादूर खानाला ही गोष्ट नव्हती माहित की फक्त सह्याद्रीच्या कड्या कपारात फक्त 3च लोक फिरू शकतात. पहिला वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठी. चौथ्याचं काम नाही. मराठी काय सापडणार. आणि असं करत बहादूर खान पुण्यापर्यंत पोहोचला मराठ्यांच्या शोधात.
और बहादुर खान खुश, जीतम 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 जीत गए हम, बड़ी खुशी मिली, जीत गए हम. आणि निघाला 35,000 सैन्य घेऊन. पण बहादूर खान तिथून निघतोय याची बातमी अगोदरच इराणी हंबीरराव मोहित्यांना करकुमला दिली होती. करकुम म्हणजे किती, जिथून बहादूरगड एका झेपेत तिथून दिली. मग हंबीरराव मोहित्यांकडे 2,000 सैन्य अगोदरच होतं. हंबीरराव मोहित्यांनी एका झेपेत बहादूरगड गाठला. वॉचमॅन गेटमॅन ठेवले होते ते तुडम सुजविले आणि आत गेले. तिथं 200 दक्षिणी होते आणि 3 कोटी नगद होती. त्यांनी 2 कोटी नगद आपल्यासोबत घेतली. 200 कोटी घोड्यांवर त्यांनी त्यांचं सामान लादलं आणि जे सामान नाही लादलं ते घेऊ शकत नव्हते त्यांच्या बरोबर. ते अत्यंत दुःखाने त्यांनी ते सामान तिथंच पेटून दिलं. ते सोबत घेऊ शकत नव्हते ते. इकडे बहादूर खान निघालाय, जीतम 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 जीत गए हम. बहादूर खान जसा बहादूरगडाच्या जवळ येतोय तसं त्याला फक्त धुरच दिसतोय. एक सुजलेला वाचलेला पडलेला आला बहादूर खानाच्या समोर आणि बहादूर खान क्या 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 हुआ, क्या 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 हुआ. तो म्हणते सब ले गए हुजूर, सब ले गए हुजूर. तो कौन, मराठी. तो फिर हम किनके पीछे थे, मराठों के हुजूर. यहाँ कौन आया था, मराठी. ये कैसा हो सकता है, ऐसा ही हुआ हुजूर. दोनों तरफ आए थे हुजूर. मग बहादूर खानानं डोक्याला हात लावला. आता गंडवले होय 7,000 मराठ्यांनी युद्ध करत म्हणून पुण्यापर्यंत पळवलं आणि फक्त 2,000 मराठी होतं नव्हतं तेवढं सगळं बहादूरगडावर निघून गेले. हा होता महाराजांचा गनिमी कावा.